सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या उरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व ताकदीने निवडून आहोत आणि जे काही समविचारी पक्षही आमच्यासोबत एक आघाडीमध्ये येऊ इच्छितात त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा करू आणि ते जर सकारात्मक असतील तर त्यांनाही या ठिकाणी सामावून घेऊ. महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीशी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य करू. हे आम्ही काय आश्वासनाला का आजचं पाहतो आम्ही सब पाहतो आणि आज ते तिकडं BJPमध्ये नवीन पक्ष स्थापन करत आहे. पक्षाची बैठकी घेतात. आमच्यासाठी काही नवीन नाही आहे. आम्ही महाविकास आघाडी सक्षम पद्धतीने लढतो. वाटाघाटी वगैरे सर्व होतील. आमचं एक मत झालेलं आहे की आम्ही आघाडीमध्ये तिन्ही पक्ष म्हणून आम्ही आघाडीमध्ये लढतो. वंचित आम्ही जे काही घटक पक्ष असतील त्यांना आम्ही सगळ्यांना समोर घेण्याचा विचार आहे. आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे कारण हे निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता निवडून आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून शक्यतो जे काही पाऊल उचलायचे ते नक्की. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकून एवढं निश्चितपणे समजतं.